अतिशय महत्त्वाच्या 35 किचन टिप्स. टिप नंबर 1. कोणताही पदार्थ गरम होत असताना किंवा गॅसवर शिजत असताना त्यावर अजिबात कोथिंबीर घालू नका. वरण व भाज्या बनवून झाल्यावर आधी गॅस बंद करावा व त्यानंतर अंदाजे मिनिटभराने त्या पदार्थावर कोथिंबीर घालून त्यावर झाकण ठेवावे. त्यामुळे कोथिंबीरीची चव भाजीत उतरते, तेव्हा कोथिंबीरचे जास्तीत जास्त फायदे आपल्या शरीराला मिळतात. टिप नंबर 2. जर बदाम 10-15 मिनिटे गरम पाण्यात बुडवून ठेवले तर त्याची साले लवकर निघतात. टिप नंबर 3. पोहे करताना कांदा परतताना कांद्यासोबत थोडी साखर घातल्याने पोहे टेस्टी तर होतातच, त्याचबरोबर जास्त वेळ मऊ देखील राहतात. टिप नंबर 4. अंडी उकडताना पाण्यात थोडे व्हिनेगर टाकून उकडायला ठेवल्याने अंडी फुटून अंड्याचे द्रव बाहेर येत नाही. टिप नंबर 5. डाळ कांदा बनवताना भाजी अधिक चविष्ट होण्यासाठी हरभऱ्याची डाळ अर्धा तास आधी पाण्यात भिजत घालावी. टिप नंबर 6. मसालेदार किंवा ग्रेव्ही भाज्या करताना शेवटी 1 चमचा तूप टाकावे, भाजी छान चविष्ट होते. टिप नंबर 7. शरीरातील रक्त पातळ करण्यासाठी लसूण आणि कच्चा कांदा फार फायदेशीर ठरतो. टिप नंबर 8. फळ खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिल्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे अन्नपचन होत नाही. आपल्या पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊन पोटात ॲसिड तयार होते. टिप नंबर 9. कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये 15 मिनिटे ठेवावे. यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते. टिप नंबर 10. कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असेल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भजी काळपट कलरचे दिसू लागतात. टिप नंबर 11. मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी मोड आलेल्या अख्खे मूग वापरा. यामुळे खिचडी अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक होईल. टिप नंबर 12. हिरव्या मिरच्या कापल्यानंतर हाताला लिंबूचा रस चोळणे हाताची जळजळ होत नाही. टिप नंबर 13. चटणीला छान हिरवा रंग यावा यासाठी मिरची कोथिंबीर सोबत थोडी पालकची पानेही घालावी. चटणी छान हिरवीगार होते. टिप नंबर 14. खिचडी करताना किंवा डाळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर अशा वेळी कुकरच्या रिंगला थोडेसे तेल लावून कुकरचे झाकण लावल्यास पाणी बाहेर पडणार नाही. टिप नंबर 15. लिंबूचा रस जास्त येण्यासाठी लिंबू गरम पाण्यात बुडवून ठेवा. टिप नंबर 16. किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा, अशाने अजिबात गूळ चिटकत नाही. टिप नंबर 17. आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका, यामुळे पराठ्यांना एक वेगळाच स्वाद येईल. टिप नंबर 18. वांग्याचं भरीत करत असताना वांग्याला जेव्हा चाकूने कट देतो त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या त्या कटमध्ये घाला. भरीत एकदम चवीला छान होईल. टिप नंबर 19. भात करत असताना पुदिना आणि लवंग त्यांच्यामध्ये टाकले की चव आणि वास हे खूप छान येईल व भात एकदम पांढरा शुभ्र बनेल. टिप नंबर 20. किचन ट्रॉलीला असलेले स्टीलचे हँडल्स साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट आणि मिठाचा वापर करावा. टिप नंबर 21. आरसे खिडक्यांच्या काचा स्वच्छ पुसण्यासाठी टिश्यू पेपर आणि टूथपेस्टचा वापर करून बघा. टिप नंबर 22. नेहमी चपाती हळूहळू चावून खा, त्याने पोट आणि कमरेची चरबी कमी होईल. टिप नंबर 23. आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून बनवावं. नंतर हवाबंद बरणीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावे. टिप नंबर 24. सॅलड बनवण्यापूर्वी भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवावेत, छान आकारात कापली जातात. टिप नंबर 25. कोणतेही पीठ चाळताना
चाळणीत एक छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते. टिप नंबर 26. फोडणी करताना तेल चांगले गरम झाल्यावरच जिरे मोहरी टाकावे. टिप नंबर 27. कोशिंबीर बनवल्यानंतर लगेचच त्यामध्ये मीठ घालू नये. खाण्याच्या वेळी मीठ घालावे, म्हणजे कोशिंबिरीला पाणी जास्त सुटत नाही. टिप नंबर 28. भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चवीलाही अगदी टेस्टी होते. टिप नंबर 29. पुरी लाटून घ्यावी आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे, यामुळे तळताना जास्त तेल शोषले जात नाही. टिप नंबर 30. कोणतीही ग्रेव्ही बनवताना टोमॅटो छान पिकलेलेच वापरावेत, रंग छान येतो. टिप नंबर 31. कोणतीही भाजीला फोडणी देताना गॅस मंद ठेवावा, यामुळे भाजीला छान स्वाद येतो. टिप नंबर 32. पालक पुरी बनवताना पालक गरम पाण्यात टाकल्यानंतर लगेच काढून बर्फाच्या पाण्यात घालावा, यामुळे पालकाचा रंग हिरवागार राहतो. टिप नंबर 33. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीप्रमाणे शिरा करावा, जास्त चवदार होतो. टिप नंबर 34. भज्याचे पीठ बनवताना त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ टाकावे, त्यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतात. टिप नंबर 35. आंब्याचे लोणचे जास्त चांगले राहण्यासाठी अधूनमधून बरणी उन्हात ठेवावी.